नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण शिक्षणाचे राजकारण डॉक्टर अरविंद रेडकर लिखित एक पुस्तिका आहे. शिक्षणाचे राजकारण म्हणजे जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे. जे आज नव्याने आलेले आहेत त्यांना हे मी सांगतोय की शिक्षणाचे राजकारण डॉक्टर अरविंद रेडकर यांचे काही 9 लेख आहेत यात समाविष्ट केलेले. आणि या पुस्तिकेचं जे प्रकाशन आहे ते लोक वाङ्मय ग्रह या प्रकाशन संस्थेने केलेलं आहे. तर यातले 8 लेख मी वाचलेले आहेत. डॉक्टर अरविंद रेडकर यांनी हे लेख 2000 साली लिहिलेले आहेत आणि आज 2025 साली त्यांनी जी काही भाकितं केली होती ती कशी तंतोतंत खरी ठरतायत हे आपल्याला हे लेख ऐकत असताना समजतं. तर ही पुस्तिका संग्रही ठेवावी अशी आहे प्रत्येकाने. अभ्यासकांनी तर ही पुस्तिका संदर्भ ग्रंथ म्हणून संग्रही ठेवायलाच हवी. तर लोकवाङ्मय ग्रह प्रकाशनने प्रकाशित केलेली डॉक्टर अरविंद रेडकर लिखित ही पुस्तिका आहे शिक्षणाचे राजकारण. तर त्यातली 8 प्रकरणं झालेली आहेत वाचून. आज शेवटचं 9वं प्रकरण मी वाचणार आहे. 9व्या प्रकरणाचं शीर्षक आहे शिक्षण आणि राजकारण. या शीर्षकावरूनच कदाचित डॉक्टर अरविंद रेडकर यांनी आपल्या या पुस्तिकेचं नामकरण केलेलं आहे. शीर्षक दिलेलं आहे शिक्षणाचे राजकारण. आणि आता जो लेख वाचतोय त्याचं शीर्षक आहे शिक्षण आणि राजकारण. उन्हाळा वाढत चाललाय. तुम्ही आज म्हणाल की जे रेग्युलर बघणारे आहेत ते की आज ही काय टोपी वगैरे, तर उन्हाळा फारच भयानक रूप घेतोय. दररोज हळूहळू वाढत चाललाय. मे महिना येतोय आता आणि मला माहिती आहे की या टोपीमध्ये मी फारच विचित्र दिसतोय, आणखी विचित्र दिसतोय. पण आपण कसे दिसतो यापेक्षा उन्हापासून संरक्षण होणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मी ही टोपी घालूनच आता फिरायचं बाहेर पडल्याच्या नंतर असं ठरवलेलं आहे. तर ही टोपी घालूनच त्यामुळे हा व्हिडिओ मी करतोय. तर शीर्षक आहे शिक्षण आणि राजकारण. साम्यवादानुसार विचार हे मानवी व्यवहारातूनच निर्माण होतात. हा व्यवहार म्हणजे मानवाच्या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी करावी लागणारी धडपड होय. याच धडपडीतून इतिहास घडत असतो. मार्क्स म्हणतो इतिहास घडविण्यासाठी प्रथम माणसे जगण्याच्या अवस्थेत असली पाहिजेत ही ऐतिहासिक भौतिकवादाची पूर्वअट होय. पुढे मार्क्स म्हणतो गरजांच्या पूर्तीसाठी साधनांची निर्मिती हीच समग्र इतिहासाची प्राथमिक अट होय. अमेरिकेच्या बेंजामिन फ्रँकलिन याने केलेली याच स्वरूपाची मानवाची व्याख्या म्हणजे मानव हा हत्यारे तयार करणारा व वापरणारा प्राणी आहे. एंगल्सने देखील फ्रँकलिनच्या या व्याख्येचा आवर्जून उल्लेख केला आहे. मार्क्स व एंगल्सच्या मते ही हत्यारे म्हणजेच प्राथमिक मानवाची सुरुवातीची उत्पादन साधने होत. या हत्यारांच्या सहाय्याने मानव शिकार करू लागला. शाकाहारी मानव मांसाहारी बनण्याची ती सुरुवात होती. मानव जेव्हा माकडाप्रमाणे फळाफुलांवर व कंदमुळांवर जगत होता तेव्हा त्याला हत्यारांची आवश्यकता नव्हती. दुसरे म्हणजे इतर प्राण्यांप्रमाणे मानवाला एकट्या दुकट्याने शिकार करता येणे शक्य नव्हते. त्यासाठी सामाजिक नियोजनाची व सहकार्याची गरज होती. त्यातून मग आदी मानवांच्या टोळ्या निर्माण झाल्या. याच सुमारास मानवात झालेला प्राणीशास्त्रीय बदलही महत्वाचा आहे. शिकार करण्यासाठी पूर्वनियोजन लागते, पूर्वतयारी लागते, हत्यारे तयार करावी लागतात, शिकारीच्या गरजेनुसार त्यात काही बदल करावा लागतो. या साऱ्या गोष्टींचा परिणाम मानवी मेंदूवर होणे अपरिहार्य होते. मेंदूच्या आकारात व रचनेत वाढ झाली. त्याचप्रमाणे शिकारीच्या निमित्ताने नवीन प्रदेश, नवीन प्राणी आणि क्वचित प्रसंगी नवीन टोळ्या यांची माहिती मानवाला होऊ लागली. ज्ञान वाढले, ते आत्मसात करायला अधिक वेळ लागू लागला. एकूणच अभ्यासाचा आवाका वाढू लागला. त्यामुळे मेंदूच्या आकारात व क्षमतेत वाढ झाली. याचा एक विलक्षण प्राणीशास्त्रीय परिणाम झाला. मुलाच्या डोक्याचा आकार वाढला. या वाढत्या आकाराच्या मुलाला जन्म देण्यासाठी स्त्रीच्या जनन मार्गात वाढ व्हायला हवी होती.
पण माणूस पायावर उभा राहू लागल्यामुळे ही वाढ होणे अशक्य झाले. तेव्हा निसर्गाने वेगळी युक्ती केली. त्याने गर्भस्थ बालकाच्या डोक्याचा आकार वाढवला, पण इतर अवयवांचा आकार कमी केला. थोडक्यात म्हणजे अपुऱ्या वाढीचे मूल जन्मणे अपरिहार्य झाले. म्हणजेच मुलाच्या बाल्यावस्थेचा काळ वाढला. प्राण्यांच्या पिलापेक्षा मानवाच्या मुलाच्या बालपणाचा कालावधी तुलनेने अनेक वर्षांचा झाला. मुलांच्या संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारी आई वडिलांकडे व तत्सम अन्य पालकांकडे किंवा संपूर्ण टोळीकडे आली. हे संगोपन म्हणजे सामाजिक समायोजनेच्या शिक्षणाची सुरुवात होती. किती अप्रतिम आणि सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने डॉक्टर अरविंद रेडकर समजावून सांगतायत बघा. ती माणसाने हत्यारे कशी शोधली. तो कंदमुळ आणि फलाहार घेत होता तेव्हा त्याला हत्यारांची गरज नव्हती. मग तो मांसाहाराकडे झुकला. मग टोळी पद्धतीने त्याने आयुष्य जगायला म्हणजे सहचर्य एकमेकाला सहाय्य करत जगायचं या संकल्पनेवर टोळ्या निर्माण झाल्या. असं सुंदर त्यांनी 1-2 पॅराग्राफमध्ये मानवाचं एकंदर उत्क्रांतवाद त्यांनी सोप्या पद्धतीने मांडलाय. पुढे ते म्हणतात, एकंदरीत आदिम साम्यवादी समाजातील शिक्षण हे पद्धतशीर नव्हते. या शिक्षणामागील प्रेरक शक्ती मानवाला जगण्यासाठी करावी लागणारी धडपड हीच होती. टोळीकडे जमा झालेले अनुभव व्यवहाराद्वारे पुढील पिढीकडे पोहोचवणे हेच शिक्षण पद्धतीचे स्वरूप होते. निसर्गाचे सूक्ष्म अवलोकन करता करता मानवाला मिळत असलेल्या अनुभवांनी त्यांच्या शैक्षणिक साठ्यात पुरेशी भर घातली. या प्रक्रियेमधून मानव शिकत गेला व जगण्यासाठीच्या पुढील लढ्यासाठी सिद्ध होत गेला. ते म्हणतात, शिक्षणाच्या माध्यमातून मानवाने म्हणजे एक असं वाक्य त्यांनी इथे म्हटलेलं आहे की ह्या शिक्षणामागील प्रेरक शक्ती मानवाला जगण्यासाठी करावी लागणारी धडपड हीच होती. टोळीकडे जमा झालेले अनुभव व्यवहाराद्वारे पुढील पिढीकडे पोहोचवणे हेच शिक्षण पद्धतीचे स्वरूप होते. आणि म्हणून शिक्षण हे एकमेकांवर प्रेम करा सांगणारी हवी. आणि कारण त्या शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मागचं सगळं पसरवत असतो. जर ती हिंसा पसरवली तर सगळा समाज हिंस्र वागायला लागेल. म्हणून त्यांनी 8 प्रकरणांमध्ये सातत्याने सांगितलेलं आहे की शिक्षणाचं म्हणजे एक तर प्रकरण आहे शिक्षणाचे संघीयकरण. तर ते कसं एकाच दिशेने जातं आणि मग ती येणारी पिढी कशी बर्बाद होईल हे त्यांनी उत्तम सांगितलंय. शिक्षणाचे संघीयकरण या प्रकरणात ते जरूर तुम्ही ऐका. तर त्यांचं असं म्हणणं आहे की न्यूट्रल पाहिजे. सगळे धर्म देव हे आपले आपले आपण आपल्या घरात पाळायचे असतात, पण समाजात असताना तुम्ही एक माणूस म्हणून एकमेकाला सहकार्य करत जगले पाहिजे. आणि तेच शिक्षणाच्या मार्फत पुढच्या पिढीकडे आपण ती मूल्य पुढे पोचवली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. आदिम साम्यवादी समाजात खाजगी मालमत्तेचा उगम झाला नव्हता. याचे कारण म्हणजे खाजगी मालमत्तेचा उगम होण्यासाठी वरकड उत्पादनाची आवश्यकता असते. आणि आदिम साम्यवादी समाजात खाजगी मालमत्तेचा उगम झाला नव्हता. याचे कारण म्हणजे खाजगी मालमत्तेचा उगम होण्यासाठी वरकड उत्पादनाची आवश्यकता असते. आणि आदी मानवांच्या टोळी सदृश समाजाला कसेबसे पुरेल इतकेच अन्न मिळणे शक्य होते. साहजिकच खाजगी मालमत्ता नसल्यामुळे मालमत्ता असणारे व मालमत्ता नसणारे असे 2 परस्पर विरोधी वर्गही नव्हते. या वर्गातील संघर्षही नव्हता. खाजगी मालकी हक्कांच्या रक्षणासाठी शासन संस्थेचीही गरज नव्हती. अशा शासन संस्था नसलेल्या समाजात शिक्षणही राजकारण निरपेक्ष होते. याचाच अर्थ आदिम समाजातील शिक्षण राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक स्वरूपाचे होते. अर्थात हे शिक्षण अराजकीय असले तरी ती विचारशील मानवाची हेतुपूर्ण प्रक्रिया होती. कालोघात उत्पादन साधनांमध्ये प्रगती झाली. उत्पादन वाढले. खाजगी मालमत्तेचा उगम झाला. उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होऊ लागले. पूर्वीचे शांततामय व साधे सरळ सामाजिक संबंध नष्ट होऊ लागले. समाजात गुलामांचा व गुलामांच्या मालकांचा वर्ग अस्तित्वात आला. गुलामांचे हर प्रकारे शोषण होऊ लागले. आपले हितसंबंध जपण्यासाठी मालक वर्गाकडून शासन संस्थेची निर्मिती झाली. राजकीय धार्मिक नैतिक इमल्यांची उभारणी करण्यात आली. साहजिकच शिक्षणही मग राजकारणाच्या अंकित होणे अपरिहार्य होते. समाजातील प्रत्येक आर्थिक बदलाबरोबरच राजकीय बदल होऊ लागले.
या राजकीय बदलाचा परिणाम शिक्षणावर होऊ लागला. शिक्षण प्रक्रियेचे मूलभूत स्वरूप प्रत्येक ऐतिहासिक कालखंडातील राजकीय परिस्थितीवर अवलंबून राहू लागले. साम्यवादानुसार प्रत्येक ऐतिहासिक कालखंडातील शिक्षण हे राज्यकर्त्या वर्गाच्या कल्पनेवर अवलंबून असते. सामाजिक संस्था, कायदे, नैतिक व इतर कल्पना या सरळ सरळ उत्पादनाच्या पद्धतीशी अनुरूप असतात. बहुतेक सर्व विचार हा ह्या समाजातील सत्ताधारी वर्गाचा विचार असतो. हा सत्ताधारी वर्ग प्रचार साधनांची मालकी, शिक्षणाचे नियंत्रण आणि विरोधी विचारांना कायदा, न्याय व इतर मार्गांनी चिरडून टाकण्याचे त्यांचे सामर्थ्य यांच्या जोरावर आपले विचार बाकीच्या समाजावर लादत असतो. काय म्हणतायत? हा सत्ताधारी वर्ग प्रचार साधनांची मालकी, शिक्षणाचे नियंत्रण आणि विरोधी विचारांना कायदा, न्याय व इतर मार्गांनी चिरडून टाकण्याचे त्यांचे सामर्थ्य यांच्या जोरावर आपले विचार बाकीच्या समाजावर लादत असतो. प्रबळ सत्ताधारी वर्गाचे विचार एकाच प्रदेशापुरते मर्यादित राहत नाहीत. नवीन आर्थिक विकासामुळे सत्ताधारी वर्गाचे विचार मोठ्या प्रदेशावर पसरू शकतात. दळणवळणांच्या साधनात सुधारणा आणि कच्चा माल व पक्के उत्पादन यांच्यातील देवाणघेवाणीमुळे देश एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. भौतिक उत्पादन क्षेत्रात जसे दूरदूरचे देश परस्परांवर अवलंबून राहू लागतात, तसेच बौद्धिक उत्पादन क्षेत्रातही होते. निरनिराळ्या राष्ट्रांनी बौद्धिक क्षेत्रात मिळवलेले यश सर्वांच्या मालकीचे होते. साम्राज्यवादी देश आपले विचार लोकप्रिय करण्यासाठी अनेक देशातील शिक्षण पद्धतीवर ताबा मिळवतात. अर्थात हे शिक्षण भांडवलदारी पद्धतीचेच असते. सत्ताधारी भांडवलदार वर्ग समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षणाचा वापर करतो. त्यासाठी शाळांद्वारे शिक्षणात हस्तक्षेप करतो. तरुण पिढीवर आपली विचारसरणी ठसवू पाहतो. स्वातंत्र्यपूर्वकालीन भारतीय शिक्षण पद्धतीबद्दलचे मेकॉलेचे मत तर प्रसिद्धच आहे. मेकॉले म्हणाला होता, आम्हाला भारतात एक असा वर्ग निर्माण करायचा आहे की जो रक्ताने व वर्णाने भारतीय असेल, पण अभिरुची, संस्कृती, नीतिमत्ता याबाबतीत तो इंग्रज असेल. साम्यवादी समाज पद्धतीत मात्र शिक्षणाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल होतो. याचे कारण म्हणजे साम्यवादी समाज पद्धतीत उत्पादन साधनांची मालकी सामुदायिक असते. त्यामुळे नवीन निर्माण झालेले उत्पादन संबंध ही वर्गविहीन असतात. म्हणजेच उत्पादन साधनांची मालकी असणारा एक वर्ग आणि या साधनांवर केवळ श्रम करून मोबदला घेणारा दुसरा वर्ग, असे दोन वर्ग साम्यवादी समाजात असत नाहीत. साहजिकच अशा समाजातील विचार आणि समजुती ही वर्गीय स्वरूपापासून अलिप्त असतात. हे विचार वर्गविहीन समाजाची तत्वप्रणाली प्रकट करतात. हीच तत्वप्रणाली शाळांमधून शिकवली जाते. शिक्षण हे एखाद्या वर्गाचे विशिष्ट हितसंबंध जपणारे नसते. सारा समाजच वर्गविहीन असल्यामुळे वर्गीय स्वरूपाच्या शिक्षणाची गरजच उरत नाही. साहजिकच साम्यवादी समाजात शिक्षण राजकारण निरपेक्ष असेल. भांडवलशाही व साम्यवादी समाज पद्धतीच्या मधल्या अवस्थेत, म्हणजेच एका अवस्थेचे दुसऱ्या अवस्थेत संक्रमण होत असताना शिक्षण नवीन मने, नवीन माणूस घडवण्याचे कार्य करेल. साम्यवादी समाजाच्या उच्चतम अवस्थेत शिक्षण सर्व प्रकारच्या आंतरिक विरोधापासून मुक्त असेल. या समाजात श्रमाची जुनाट द्वंद्वात्मक अवस्था नष्ट होईल. म्हणजेच शारीरिक व बौद्धिक श्रमातील फरक आणि आत्यंतिक विशेषीकरणाची प्रवृत्ती नाहीशी होईल. अशा समाजातच शिक्षण बहुमुखी आणि एकात्मिक बनेल. श्रम केवळ जीवनधारणेचे साधन न बनता जीवनाची प्राथमिक गरज बनतील. उत्पादन शक्ती पुष्कळ वाढलेल्या असतील. सामुदायिक संपत्तीचे झरे दुथडी भरून वाहू लागतील. अशा वेळीच भांडवलदारी हक्कांच्या संकुचित मर्यादा ओलांडल्या जातील. प्रत्येकाकडून त्याच्या कुवतीप्रमाणे व प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे ही घोषणा प्रत्यक्षात उतरण्यास साम्यवादी समाज सक्षम असेल व अशा समाजातच शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास या व्याख्येला खराखुरा अर्थ प्राप्त होईल. प्रत्येकाकडून, शेवटची लाईन पुन्हा एकदा वाचतो, प्रत्येकाकडून त्याच्या कुवतीप्रमाणे व प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे ही घोषणा प्रत्यक्षात उतरण्यास साम्यवादी समाज सक्षम असेल व अशा समाजातच शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास या व्याख्येला खराखुरा अर्थ प्राप्त होईल. तर हे असं शेवटचं प्रकरण होतं. डॉक्टर अरविंद रेडकर
यांची जी पुस्तिका आहे शिक्षणाचे राजकारण, त्यातलं 9वं प्रकरण आज मी वाचलं, शिक्षण आणि राजकारण. तर मित्रांनो, खूप महत्वाची आहेत ही 9च्या 9 प्रकरणं. मी जेव्हा हे वाचायचं ठरवलं, ही पुस्तिका वाचायची ठरवली, तेव्हा मला असं वाटलं होतं की दर एपिसोड आता करायचा आहे, याचा एक एक एपिसोड करायचा आहे, हे कुठे मध्येच अडथळा तर निर्माण होणार नाही ना, हे आपल्याकडून होईल ना पूर्ण. जरी ती पुस्तिका वाचत असली ना सोपी साधी, तरी मला ती वाचनाच्या आधी मला ती 4 वेळा ते वाचावं लागतं. मग मध्ये मध्ये मी जे काही माझी टीका टिप्पणी जे काही करतो, मी जे काही बोलतो, ते संदर्भ मला लक्षात घ्यावे लागतात. असा अभ्यास असतो त्याच्यावरती. आणि त्यात ही पुस्तिका आता गेली बरीच वर्ष माझ्याकडे आहे, पण ही 9 प्रकरणं वाचायला घेतली. त्याच्या 1-2 एपिसोड नंतर मला सारखी भीती वाटायची की ही पुस्तिका जर कुठे हरवली तर आताही कुठे मिळणार नाही. मग हे जे काही आपण लोकांना सांगितलं, मी 9 प्रकरणं वाचतोय, ते अर्धवट राहील असं सारखं वाटायचं. आज हा 9वा एपिसोड शूट करेपर्यंत धाकधूक होत होतं मला. सारखं मी रोज रात्री झोपायच्या आधी बॅगेत हे पुस्तक आहे ना, कुठे विसरलो तर नाही ना, हे सारखी शहानिशा करून घ्यायचं. रोज सकाळी उठल्याच्या नंतर एकदा ते बघायचं, डोळ्यासमोर आणायचं. असं सगळं करत ते पार पडलं. आणि मित्रांनो, होतं कसं ना, एक व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्ही दुसरा व्हिडिओ बघता एखाद्या चॅनलवरती, एखादा जो पण असतो सादर करणारा, त्या दरम्यानच्या काळात विशेषतः हे आमच्यासारखे लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे जे व्हिडिओ करणारी मंडळी आहेत, ज्यांना यातून समाजसेवा करायची आहे, याच्यातून काही अर्थार्जन होत नाही, अशा लोकांसाठी त्या 2 व्हिडिओंचं मधलं जगणं फार कठीण असतं. फार आपण त्याला असं म्हणूया ना, फार चढ उतार आयुष्यामध्ये येत असतात आणि त्याला फेस करत तुमच्यासाठी हे व्हिडिओ आणायचे असतात. म्हणजे आपलं एक खाजगी आयुष्य काय प्रत्येक जण आपलं डिस्कस करत नाही, पण ते मी कधीतरी बोलेनच आपल्या चॅनेलवरती. फार अडथळ्यांची शर्यत पार करत मी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ आणत असतो. आत्ताही गेला आठवडा माझा असा फार फ्रस्ट्रेशन मध्ये गेला. आर्थिक चणचण तर आहेच, त्यात आणखी थोडीशी भर पडली. मग त्यामुळे काय होतं ना, तुम्ही एकदा इथून मेंटली हे स्टेबल नसाल ना, मग तुमचा कामावर परिणाम होतो. तो थोडासा माझा झाला, पण मग ते सगळं झटकून टाकलं. म्हटलं नाही, आपण जो वसा घेतलाय, आपण जे हाती काम घेतलंय, ते तडीच लावायचं आपल्या अंतापर्यंत. आपण मरू तेव्हा हे काम थांबेल. त्यामुळे कितीही कोणी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याला न जुमानता मी माझे व्हिडिओ करत राहणार आहे आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी माझे व्हिडिओ करणार आहे. मी तुमच्यापर्यंत मला कळलेल्या 4 चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि एक गंमत अशी असते ना, मी हे मुद्दा म्हणून बोलतोय, मी थोड्या दिवसांनी आता एक माझा व्हिडिओ करणार आहे. ऍक्च्युअली मी आज काय करणार होतो, फुले नावाचा सिनेमा काल एका माझ्या मैत्रिणीने मला दाखवला आणि मी आज त्याच्यावरती व्हिडिओ करणार होतो. पण मी म्हटलं की नाही, आधी या पुस्तिकेचं हरवण्याचं प्रकरण वगैरे जे आपल्या डोक्यात काय घोळतंय, ते एक शेवटचं प्रकरण आहे, ते होऊन जाऊ दे. आणि आता या एपिसोड नंतर पुढचा जो एपिसोड असेल तो अर्थातच फुले हा जो सिनेमा आहे, अनंत महादेवन दिग्दर्शित, तर त्याबद्दल मी बोलणार आहे. मी कालच पाहिलाय तो. आणि आज 1 मेच्या आदल्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करतोय. पण आता जेव्हा टेलिकास्ट होतोय तर आज 1 मे तारीख आहे. तर 1 मेच्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या अबलक एंटरटेनमेंट करून शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुरोगामी महाराष्ट्र असं जे काय आपल्या राज्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या आधी जो एक शब्दप्रयोग केला जातो, पुरोगामी महाराष्ट्र, तर जरा आपण पुरोगामी विचारांकडे जाऊयात. आपण आता फार मागासलेल्या विचारांकडे चाललेलो आहोत. आपण आता फार असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी या नोटला आता सगळं चाललेलं आहे महाराष्ट्राचा कारभार. त्यामुळे आंधळेपणाने कुठल्या गोष्टी स्वीकारूया नकोत आपण. आणि जी माणसं काही चांगलं काम करू इच्छित आहेत त्यांना जर आपल्याला मदत करता येत नसेल तर किमान अडथळा होणार नाही याची काळजी घेऊया. तुम्ही म्हणाल की हे सगळं का, कारण खरंच खूप त्रास असतो. हे माझ्यासारखे जे काही व्हिडिओ करत असतात ना लोक, त्यांना खूप प्रचंड त्रास असतो. आणि चांगल्या कामामध्ये अडथळा निर्माण करणं ही तुकारामांपासून परंपरा आहे. तुकाराम महाराजांना तसंच सतावलं गेलं, ज्ञानेश्वर माऊलींना तसं सतावलं गेलं. वाईट कामाला समाज लगेच येतो, कारण तिथे त्यांना आशावाद दिसत असतो, तिथे त्यांना आपला काहीतरी स्वार्थ दिसत असतो. चांगल्या कामामध्ये लोकांना वास्तवाची जाणीव करून देणारं काम असतं कुठलंही चांगलं काम. भूलभुलैया, स्वप्नांची दुनिया ही हमखास फसवेगिरीची कामं असतात.
त्यामुळे आपल्याकडे हर्षद मेहता किंवा हे जो जे आपल्याकडे बँका लुटून जी पळतात माणसं, त्यांना यश मिळतं. पण जी चांगली कामं करायला निघाली आहेत ना माणसं, त्यांना गोळ्या मिळतात, त्यांना त्रास सहन करावा लागतो. शेवटचं उदाहरण आपलं दाभोळकरांचं आहे, कलबुर्गींचं आहे, गौरी लंकेश यांचं आहे. आलं का लक्षात? त्यामुळे ठरवलं की आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जसं काही जमेल ना तसं, कितीही आर्थिक अडचणी आल्या, कितीही काही अडचणी आल्या तरी जिवंत आहोत तोपर्यंत व्हिडिओ करायचा. आणि तुमच्यापर्यंत मला जे जे काही चांगलं कळलंय, मला जे जे काही चांगलं वाटतंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि तुम्हाला मी असा व्हिडिओतून भेटत राहणार. जे बरोबर येतील त्यांच्या बरोबर, आणि जे बरोबर येणार नाहीत त्यांच्याशिवाय काम चालू ठेवणार. आलं का लक्षात? आणि हे सगळं मी बोलणार आहे कारण हे जे नवीन युट्यूबर्स असतात ना, म्हणजे आर्थिक पैशांसाठी काम करणारे युट्यूबर्स नाही म्हणत आहे मी. ज्यांना थोडं काहीतरी सामाजिक भान आहे, ज्यांना काहीतरी सांगायचं आहे, मग ते व्ह्यूवर्स मिळवत अथवा न मिळवत, त्यांना चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, अशा लोकांना खूप अडचणी येतात ना. त्या संदर्भात ऍक्च्युली एक आनंदाची गोष्ट अशी आहे की हा जो व्हिडिओ आहे आज आपण अपलोड केलेला, या व्हिडिओ मुळे आज आपल्या अबलक एंटरटेनमेंटवरची व्हिडिओची संख्या 400 झालेली आहे. आलं का लक्षात? आणि 19 एप्रिलला 6 वर्ष पूर्ण झाली. तर 19 एप्रिलला 6 वर्ष आपल्या चॅनलला पूर्ण झाली त्या संदर्भात, आणि एकूण 400 व्हिडिओ जे काय केले, ऊन वारा पाऊस काही नाही बघितलं, आजारपण वगैरे काही नाही, सतत धावत राहिलो आणि व्हिडिओ करत राहिलो. एकही व्हिडिओ असा नाहीये माझा की मी काहीतरी कुठल्या तरी गाण्यावर अचकट विचकट चाळे करत नाचतोय. सगळे अभ्यासू आणि सगळ्या व्हिडिओच्या मागे काहीतरी एक वैचारिक बैठक आहे, असे व्हिडिओ आहेत. आणि असे सातत्याने 400 व्हिडिओ करायचे मंडळी जोक नाहीये हा. फार मेंटॅलिटीनं स्टेबल असावं लागतं. आणि आपण काय कुबेराच्या घरी जन्माला आले नाही, आणि कुबेराच्या घरी जन्माला आलो नाही ते जाऊ द्यात, पण याचं महत्व कळावं अशी माणसं आपल्या आजूबाजूला नाहीये. त्यामुळे ते सगळं फेस करत करावं लागतं. आजूबाजूला नाहीयेत म्हणजे मी जे करतोय त्या लोकांपर्यंत पोहोचतोय. मी जिथे लहानाचा मोठा होतो, माझे नातेवाईक, माझे रक्ताची बिन रक्ताची जमवलेली माणसं, ते कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात आहेत. त्यांना हे काय कळत नाही. म्हणजे शाळेत गेलेल्या प्रत्येक माणसाला माझा व्हिडिओ कळतो, पण काही लोक अनुल्लेखाने टाळत असतात, किंवा त्यांना काहीतरी सरस काम होत असेल कोणाच्या हातून तर ते थोडंसं त्यांना जे असतो एक स्वभाव असतो मानवी, तर अशा सगळ्या अडीअडचणीतून तुमच्यापर्यंत मी पोहोचत असतो. तर आता तुर्तास मी इथे थांबतो, आणि पुढचा व्हिडिओ जो असेल तो महात्मा फुले यांच्या आयुष्यावरची जी काही फिल्म आलेली आहे, फुले अनंत महादेवन यांची, तर तो असेल व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर मात्र मी एक व्हिडिओ करणार आहे आपले जे अबलक एंटरटेनमेंटला जी 6 वर्ष पूर्ण झाली, एकूण 400 व्हिडिओ आपण आतापर्यंत केले. तर या संदर्भात मी एक करणार आहे. तुमचे आभार तर मानणारच आहे, मी रोजच मानतो, दर एपिसोडला मानतो. तर अशीच साथ द्या मित्रांनो. आणि किती अडचणी आल्या, अडथळे आले तरी मी तुमच्यासाठी मला जे जे काही चांगलं गवसलंय ते घेऊन येईन, शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार. चला, टाटा, बाय बाय, सायोनारा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओच्या निमित्ताने. बाय बाय, सायोनारा, बाय.